कालच आम्ही मम्मी-पप्पा झालेलो आहे आणि आमचं सुंदर बाळ ह्या जगात आलेलं आहे आणि त्यासोबतच आमच्या जबाबदाऱ्या पण वाढलेल्या आहेत. सकाळी-सकाळी मी उठलो आणि गेलो शेजारच्या मॉलमध्ये जिथं बेबीसाठी लागणारे काही गोष्टी मला घ्यायच्या होत्या. आमचं पहिलंच बाळ आहे आणि आम्हाला बऱ्याचशा गोष्टी नवीनच आहेत. त्यामुळे मला जी लिस्ट माझ्या वाईफने दिलेली होती त्या गोष्टी मी बघत होतो. आता घरामध्ये फक्त हगीज, पॅम्पर्स आणि बाळाचे डायपर ही आमच्या बाळाची पहिली शॉपिंग आहे आणि त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी मी लिस्ट करून आणलेल्या आहेत. आम्ही आई-वडील होण्याच्या अगोदर ठरवलेलं आहे की आम्ही बाळाला जास्तीत जास्त नॅचरली ग्रो करणार आहोत. आजकाल प्रत्येकच गोष्ट बाजारामध्ये तुम्हाला इझिली मिळते, पण ती गोष्ट आपल्या बाळासाठी योग्य असेल की नाही हे आपण सांगू शकत नाही. होता होईल तेवढं सेफ आणि नॅचरल प्रॉडक्ट्सचा आम्ही वापर करणार आहोत. आणि बरेच पेरेंट्स जेव्हा बाळ होतं तेव्हा अननेसेसरी शॉपिंग करतात आणि खर्च वाढवून ठेवतात, जे की बिलकुल चांगलं नाही. मम्मीने पण बाजारामध्ये जाऊन बाळासाठी थोडीशी शॉपिंग करून आणली होती. बाळाला झोपण्यासाठी लागणारा बेड, नॅपकिन्स आणि बाळाला पांघरण्यासाठी एक छोटंसं ब्लँकेट. असं म्हणतात बाळाला जर चांदीच्या वाटीतून दूध पाजलं तर चांगलं असतं, म्हणून माझ्या मम्मी पप्पांनी बाळासाठी एक चांदीची वाटी आणि चमचा आणलेला होता, ज्यातून आम्ही बाळाला आता दूध पाजणार होतो. आमच्या घरी बाळ जन्माला आलं ही न्यूज जेव्हा समजली तेव्हा आमचे पाहुणे, रावळे, मित्रमंडळी सगळे हॉस्पिटलमध्ये आम्हाला भेटण्यासाठी आलेले होते. प्रत्येक जण बाळाला भेटण्यासाठी काही ना काही गिफ्ट घेऊन येत होतं. आमच्या बाळावरती सर्वांचं प्रेम बघून मनाला खूप भारी वाटत होतं. पाहुण्यांनीच आणलेली मिठाई आम्ही परत पाहुण्यांनाच खाऊ घालत होतो, कारण एवढी मिठाई आम्ही खाऊन अक्षरशः थकलेलो होतो. कालपासून नुसतं आम्ही गोडच खातो. जेव्हा घरामध्ये एक बाळ जन्माला येतं तेव्हा अख्ख्या घराचं वातावरण बदलून गेलेलं असतं आणि सर्व घरामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं असतं. बाळाचे काका, काकू, आत्या, काका हे सर्व बाळाला भेटण्यासाठी आलेले. सगळ्यांनी बाळाचं भरभरून कौतुक केलं. बाळ कोणासारखं दिसतं हे प्रत्येक जण वेगवेगळंच सांगत होतं. थोड्याच वेळात डॉक्टर आले आणि डॉक्टरांनी बाळाची पुन्हा एकदा तब्येत चेक केली. सर्व पाहुण्यांसोबत आनंदी वातावरणात खूप भारी वाटत होतं आणि त्यानंतर आम्ही गेलो सर्वांना चहा पाजण्यासाठी. सर्वांची चाय पार्टी झालेली होती आणि आता बाळाला भेटण्यासाठी आलेले होते बाळाचे पणजोबा म्हणजेच माझे आजोबा. तर असा होता आजचा हा पहिला दिवस. भेटूया पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक, शेअर, सबस्क्राईब.